चला आलेत सर्व, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विदाडे। आज माझ्यासोबत एक प्रॉपर जर्मन कार आहे बरं का, खास भारतासाठी बनवलेली। येस, ही फर्स्ट कार आहे। तशी जर पाहिली पहिली कुशाक होती, त्यानंतर कायलॅक आली। बट कायलॅक जर पाहिली ना, एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेजमध्ये जर पाहिले, एक जर्मन गाडीचा जो फील आहे हा तुम्हाला नक्कीच देणार आहे। गाडी जवळपास 1-1.5 वर्ष झालेले आहेत लॉन्च होऊन। आत्ता स्कोडा इंडियाने आपल्याला ही गाडी पाठवलेली आहे, कारण की मी सुद्धा अजून या गाडीचा प्रॉपर डिटेल रिव्ह्यू केलेला नव्हता। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्या गाडीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत, गाडी कुठले कुठले फीचर्स ऑफर करते, कुठले फीचर असायला पाहिजे होते, स्पेस वगैरे कसं आहे, मायलेज कसं आहे, या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे मला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पाऊस चालू आहे, आज गाडी रिटर्न जाणार आहे, त्यामुळे पावसामध्ये आम्ही हा शूट करतोय। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण कार कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे, त्यामुळे मी एक गुगल फॉर्म दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही तो फिल करा। एक फी असणार आहे, ती तुम्ही जर पे केली तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे कार घेण्याच्या संदर्भात काही जरी प्रश्न असतील ना, ती माझ्याशी डिस्कस करून तुम्ही एक योग्य निर्णय कार घेण्याच्या बाबतीत घेऊ शकता। पहिलं गाडीचं डिझाईनबद्दल बोलूया, कारण की ही ह्या गाडीची पॉझिटिव्ह गोष्ट असणार आहे। फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना, एक जर्मन कारचा जो फील आहे हा तुम्हाला नक्कीच येणार आहे। फ्रंट साईडला जर पाहिलं तर तुम्हाला एक मोठी ग्रिल मिळून जाते। LED जे हेडलॅम्प आहेत त्याचा जो थ्रो आहे रात्रीच्या वेळेस तो देखील नक्कीच चांगला आहे। तुम्हाला ऑटोमॅटिक जे रेंज सेन्सिंग वायपर आहेत ते मिळून जातात, जे की चांगल्या पद्धतीनं काम करतात। बट एक निगेटिव्ह गोष्ट इथे अशी आहे की गाडीमध्ये जर पाहिलं कुठलाही 360 डिग्री कॅमेरा नाही आहे। सो फ्रंट साईडला कॅमेरा नाही आहे, इवन फ्रंट साईडला जे फ्रंट पार्किंग सेन्सर आहे ते सुद्धा देण्यात आले नाही, जे की माझ्या मते असायला पाहिजे होते। साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना, तर गाडी 4 मीटर गाडीची लेंथ आहे, त्यामुळे छोटे छोटे रोड असतील त्या ठिकाणाहून गाडी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते। इवन तुम्हाला 190 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो मिळून जातो, जो की जर पाहिलं तर खराब रोडवरती सुद्धा गाडी चांगल्या पद्धतीने चालते। आता आम्ही थोडासा खराब रोड होता त्या ठिकाणी गाडी चालवली, कुठेही गाडी जी आहे ते मागे लागलेली नाहीये। ग्लास एरिया तुम्हाला चांगला मोठा मिळून जातो। ORMची साईज एकदम परफेक्ट आहे। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आहे, बट स्कोडा रिअरमध्ये सुद्धा तुम्ही ड्रम ब्रेक दिलेले आहेत, तिथे डिस्क ब्रेक असायला पाहिजे होते। कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी 3XO असेल किंवा हुंडई व्हेन्यू असेल, ह्या गाड्या डिस्क ब्रेक देतात, त्यामुळे जे ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे तो या गाड्यांचा चांगला होऊन जातो। ग्लास एरिया तुम्हाला चांगला या गाडीचा पाहायला मिळतो आणि ड्रायव्हर साईडला तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर सुद्धा देण्यात आलेला आहे। रिअर साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला थोडीशी गाडी छोटी वाटू शकते बरं का, पण गाडी छोटी नाहीये, गाडी मोठी आहे। टेल लॅम्पचं डिझाईन तुम्हाला छोटं भेटतं, बट ओव्हरऑल सिम्पली आणि क्लेवर डिझाईन आहे। कुठलंही असं फॅन्सी नाही की नाही कनेक्टेड DRLs वगैरे असं काही नाहीये, चांगले डिझाईन इथे ऑफर करण्यात आलेले। बट अगेन मागच्या साईडला तुम्हाला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर असायला पाहिजे होते, बट इथे 2च ऑफर करण्यात आलेले आहेत। रिव्हर्स कॅमेरा आहे, बट त्याची जी क्लॅरिटी आहे ती काही एवढी खास नाहीये। प्लस गाडी जर पाहिली तर तुम्हाला जो बूट स्पेस आहे हा भरपूर मोठा ऑफर करते। जवळपास 446 लिटरचा तुम्हाला जो बूट स्पेस आहे हा या ठिकाणी मिळून जातो, जो की युजेबल चांगल्या पद्धतीनं आहे। 60-40 रेशोमध्ये तुम्हाला सीट्स मिळून जातात, त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे स्पेस मॅनेजमेंट आहे ते करू शकता। आणि प्लस इथे खालच्या साईडला जर पाहिलं, येस, तुम्हाला डेडिकेटेड स्पेअर व्हील सुद्धा देण्यात आलेले, जे की माझ्या मते भारतीय रोड कंडिशननुसार जर पाहिलं तर स्पेअर व्हील गाड्यांमध्ये असायला पाहिजे, जे की मोस्टली बऱ्यापैकी कार कंपनीत जर पाहिलं तर टायर पंचर किट देतात, बट स्पेअर व्हील हे खूप गरजेचं असणार आहे। सो हे तर झालं बाहेरच्या साईडने। आता आपण काय करूया, थोडंसं इंटिरियर चेक करूया, कारण की तिथे सुद्धा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी त्या पाहूया। तशी जर पाहिलं तर ही गाडी फीचर लोडेड आहे। तुम्हाला इलेक्ट्रिक जे सीट्स आहेत हे 6 वे ॲडजस्टमेंट तुम्हाला ड्रायव्हर साईड मिळते, सोबतच तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेले आहे। आणि सीटची क्वालिटी जर पाहिली ना, कुशनिंग जर पाहिली, लेदर अपॉस्ट्री असेल ती सुद्धा एकदम प्रॉपर आहे, त्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला असा जो थकवा आहे तो जाणवत नाही। आता हे सीट जर पाहिलं मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवले, जे की माझ्या मते ही जी स्पेस आहे हा माझ्यासाठी एकदम बेस्ट आहे। माझी जर हाईट पाहिली तर 5 फूट 11 इंच आहे। आता आपण काय करूया, रिअर साईड एकदा चेक करूया। रिअर साईडचा जो स्पेस आहे हा आपण चेक करूया। येस, सो इथे जर पाहिलं तर माझ्या मते स्पेस चांगला आहे बरं का, बट इथे 3 ॲडल्ट बसू शकत नाही, कारण की हा जो खालचा थंब आहे ना हा देखील वर आलेला आहे। AC सुद्धा थोडासा मागच्या साईडला आहे, त्यामुळे जो रिअरमध्ये बसणार आहे हे देखील मी तुम्हाला दाखवतो। ओके, सो त्याला थोडंसं असं बसावं लागेल। आणि पाय आहे ना, काय होतं, हा खालचा थंब असा स्प्रेड आहे, पुढे सुद्धा जर पाहिलं तर हे सुद्धा स्प्रेड आहे, त्यामुळे मग थोडंसं जे बाजूला बसणार आहे त्यांना देखील ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे। त्यामुळे माझ्या मते 2 ॲडल्ट आणि एक छोटासा मुलगा इथे जर बसला तर चांगल्या पद्धतीने इथे तो ट्रॅव्हल जो आहे तो करू शकतो। बाकी सीट्स वगैरे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मिळून जातात आणि प्लस
बिल्ट क्वालिटी वगैरे जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथे हात लावणार ती तुम्हाला चांगली भेटते, कारण की ऑलरेडी गाडी जर पाहिले तो 5 स्टार रेटेड आहे, गाडीचं क्रॅश टेस्ट झालेलं आहे BNCAP सो तिथे देखील तुम्हाला जास्त जो प्रॉब्लेम असा जाणवणार नाहीये. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा ह्या गाडीबद्दल आहे ह्या गाडीचं इंजिन. 1 लिटरचं टर्बोचार्ज जे पेट्रोल इंजिन आहे, आता हे मी चालवणार सुद्धा आहे, चालवताना जो परफॉर्मन्स आहे तो कसा आहे हे देखील मी तुम्हाला दाखवतो. पण सर्वात बेस्ट इंजिन 1 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ज्याच्यामध्ये हुंदाई विकते, रेनॉल्ट विकते, अजून देखील ब्रँड विकतात, बट सर्वात बेस्ट NVH लेवल असेल, परफॉर्मन्स असेल, पॉवर असेल तुम्हाला हे इंजिन ऑफर करतं. जवळपास 115 PS आहे आणि 178 न्यूटन टॉर्क आहे. मायलेज वगैरे किती देते सिटीमध्ये असेल हायवेवरती असेल ते चालवताना आपण थोडंसं पाहूया. तर ओव्हरऑल इंजिन सेटअप तुम्हाला चांगला भेटतो. बट इथे जर पाहिलं हा जो बोनट आहे ना याच्यामध्ये कुठले इन्सुलेशन देण्यात आलेलं नाही आहे. ते इन्सुलेशन थोडंसं असायला पाहिजे होतं. काय होतं ज्यावेळेस तुम्ही हा जो बोनट आहे त्याला हात लावताना तर अशा वेळेस थोडासा पत्र्याचा देखील आवाज जाणवतो. सो तो थोडासा बिल्ट क्वालिटी ना अशी स्ट्रॉंग, म्हणजे असं नाही का पत्र्याचाच आवाज येतो. बिल्ट क्वालिटी चांगली आहे बट तो फील जो आहे ना थोडंसं इन्सुलेशन जर दिलं तर माझ्या मते चांगले होऊन जाईल. सो हे काय आहे थोडंसं इंटेरियरबद्दल बोलूया आणि मग आपली जर्नी सुरुवात करूया गाडी चालवण्यासाठी कशी, कारण की गाडी चालवण्यामध्ये खरी मजा आहे. स्कोडा कायलॅकचं इंटेरियर जर पाहिलं ना इथे तुम्हाला तो जो जर्मन इंजिनिअरिंगचा अनुभव आहे तो नक्कीच येणार आहे. एक स्क्रीन देण्यात आलेली आहे, मोठी आहे, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले याला कनेक्ट होते. बट एक निगेटिव्ह मला वाटलेला आहे रिअर कॅमेराची क्वालिटी आणि ओव्हरऑल स्क्रीन. आता स्क्रीन जर पाहिलं समजा तुम्हाला मोठी करायची आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जास्त जे ऑप्शन आहेत ते नाही आहे. आय थिंक स्लावियामध्ये जर पाहिलं तर ती स्क्रीन जी आहे ते मोठी होत होती, बट इथे स्क्रीन छोटी आहे, कॅमेरा क्वालिटी पण एवढी काही नाही आहे आणि इवन 360 डिग्री कॅमेराचं फीचरसुद्धा नाही आहे. प्लस तुम्हाला एक चांगला जो कॉकपिट आहे हा पाहायला मिळतो बरं का. ही जी ड्रायव्हर इन्फोटेनमेंट सिस्टम आहे ही सुद्धा चांगली आहे, म्हणजे ओव्हरऑल नोटिफिकेशन वगैरे तुम्ही मॅप टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देखील इथे पाहू शकता. स्टेअरिंग व्हील ह्या सेगमेंटमधलं सर्वात बेस्ट मला वाटलेलं आहे, कारण की तो फीलसुद्धा आहे आणि जे ड्रायव्हिंग आहे ती सुद्धा चांगली आहे. बटनची क्वालिटी वगैरे जर पाहिली ती तुम्हाला चांगली मिळते. फक्त एक गोष्ट आहे की आपण भारतामध्ये जर पाहिलं तर टर्न इंडिकेटर आपला राईट साईडला असतो, इथे डाव्या साईडला आहे आणि जे वायपरचे कंट्रोल आहे ते उजव्या साईडला आहे. सो थोडंसं ते जे इंजिनिअरिंग आहे जर्मनमध्ये जसं असतं तिथे तुम्हाला तो फील येणार आहे. हे जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट करू शकता. ट्रॅव्हल चांगला आहे. राईट साईडला तुम्हाला टिपिकल वोक्सवॅगन ग्रुपमध्ये जसे हेडलॅम्पचे कंट्रोल आहे तिथे नॉब मिळून जातो. इव्हन तुम्ही हा जो पॅनल पाहिला जिथे पॉवर विंडोचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत, बाई खरंच तो फील आहे एक स्ट्रॉंग फील. AC चांगल्या पद्धतीने काम करतो बरं का. आता जर सध्या जर पाहिलं पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मला असं जास्त टेस्ट नाही करता आला, बट भरपूर लोकांना ह्या 1 लिटरचं जे वोक्सवॅगन आणि स्कोडाचं इंजिन त्याच्यामध्ये AC मध्ये प्रॉब्लेम येतो. सो लेट सी तुमच्यापैकी कोणाकडे जर असेल तर मला नक्की सांगा. वायरलेस चार्जर आहे, फ्रंट साईडला 2 टाईप पोर्ट, रिअर साईडला सुद्धा 2 टाईप पोर्ट तुम्हाला मिळून जातात. हँडब्रेक जर पाहिला हा मॅन्युअलमध्ये तुम्हाला मिळून जातो आणि इथे 2 कप होल्डर आहे, याच्यामध्ये तुम्हाला ग्रिप देखील मिळून जाते. सो बॉटल होल्डर वगैरे तुम्हाला ओपन करायचा असेल तर तो देखील करू शकता. चावी ठेवण्यासाठी जागा आहे. सो असं काही तुम्हाला एक चांगलं इंटेरियर जे आहे ही गाडी ऑफर करते. आणि हा सनरूफ सुद्धा आहे बरं का, आणि सनरूफ मोठा आहे बरं का, बऱ्यापैकी तुम्हाला चांगला जो फील आहे हा देखील ही गाडी देते. ओके, तर मित्रांनो स्कोडा कायलॅक मी चालवते. आता पुढे जर पाहिलं पूर्णपणे खराब रोड आहे बरं का, तुम्ही काही फुटेज देखील पाहू शकता. इथे ह्या गाडीचा जो ग्राउंड क्लिअर्स आहे ना तो खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. आणि इवन म्हणजे जे सस्पेन्शन आहे ना स्कोडाने जे ट्यून केलेले आहेत खास भारतीय रोड कंडिशननुसार, तुम्हाला त्याची जी जाणीव आहे ना ती इथे कायम जाणवते बरं का. मी स्टेट अवे बोलू शकतो की ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं महिंद्रा असेल किंवा टाटा असेल हे थोडंसं चांगल्या पद्धतीनं सस्पेन्शन देतात, बट स्कोडासुद्धा मागे नाही आहे. एकदम बरोबरीला त्यांनी जे सस्पेन्शन आहे हे ते ऑफर केलेले, जे की माझ्या मते थोडंसं जो कॉन्फिडन्स आहे हा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ह्या गाडीमध्ये येतो. तुम्ही पाहू शकता खराब रोड किती आहे. सो तिथे सुद्धा एक चांगला कॉन्फिडन्स येतो. जवळपास 189 mm जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही जी ड्राईव्ह आहे ते एन्जॉय करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाडीमध्ये जे इंजिन आहे ना ते ह्या गाडीची खरी म्हणजे हृदय जान आपण ज्याला म्हणतो ना ते, कारण की मी स्टेट अवे बोलू शकतो की देर इज नो कम्पॅरिझन हे इंजिन, कारण की मी डिझेल गाडी चालवतो बरं का स्वतः, बट इथे मला तो जो पिकअप आहे ना तो इथे जाणवतो. कारण की जे 1 लिटरचं जे ट्युनिंग आहे ना ते खरंच स्कोडा आणि वोक्सवॅगन जे ग्रुप आहे त्यांच्यापेक्षा कोणीच करू शकतं. मी जी व्हेन्यू आहे ती सुद्धा चालवली 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत, बट इथे तुम्हाला तो क्विक ॲक्सेलरेशन
पिकअप वगैरे आहे एकदम चांगल्या पद्धतीने मिळतो आणि ते खरंच ह्या गाडीची USP असणार आहे. स्टेअरिंग फीडबॅक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. ग्लास एरिया वगैरे एकदम परफेक्ट आहे. इथे जर पाहिलं अँड्रॉइड ऑटो तुम्हाला इथे दाखवते. मॅप इथे चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. सनरूफ वगैरे चांगला आहे. इवन रिअर साईडचा जो ग्लास एरिया तो देखील चांगला आहे. रिअरचा जो वायपर आहे तो देखील एकदम परफेक्ट काम करतो बरं का. देर इज नो डाऊट. प्रॉपर एरिया कव्हर करतो. आणि सिटी ड्राईव्हच्या हिशोबाने तुम्ही जर ही गाडी घेत असाल, आता जर पाहिलं तर मी तर मॅन्युअल गाडी चालवते, बट याच्यामध्ये एक टॉर्क कन्व्हर्टरसुद्धा येतो आणि 10 लाखाच्या अंडर बजेटमध्ये ही गाडी तुम्हाला जो टॉर्क कन्व्हर्टर आहे तो गिअरबॉक्स आहे तो ऑफर करते, जो की माझ्या मते ह्या सेगमेंटमध्ये कोणीच ऑफर करत नाही. हे जे व्हेरियंट मी चालवतोय हे टॉप मॉडेल आहे. याची किंमत जर पाहिलं ऑलमोस्ट 15 लाखाच्या आसपास येते. बट ह्या गाडीचं जे बेस मॉडेल आहे तिथूनच तुम्ही 8 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे तो घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो सनरूफ आहे तो सुद्धा मिळतो. आय थिंक त्याची किंमत काहीतरी 9 लाख समथिंग आहे. बट तो माझ्या मते एक चांगला सेन्सिबल डिसिजन आहे ज्यांना सिटीमध्ये गाडी चालवायची आहे आणि एक प्रॉपर ॲटोमॅटिक गिअरबॉक्स पाहिजे, तो फीलसुद्धा पाहिजे जर्मन कारचा, त्यांच्यासाठी तो एक चांगला ऑप्शन आहे. आता मी जर पाहिलं 6 स्पीडचा जो मॅन्युअल गिअरबॉक्स आहे तो चालवतोय. सिटीमध्ये जर पाहिलं तर शिफ्टिंग वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने होतं. मला थोडासा जो क्लच आहे ना हा हार्ड वाटलेला आहे बरं का या गाडीचा. जास्त नाही बट थोडासा आहे हार्ड, जो की आपण हुंदाई किंवा टाटामध्ये जर पाहिलं थोडासा सॉफ्ट पाहतो. बट इथे थोडासा जो जाणीव आहे तुम्हाला होते की जो क्लच आहे ना हा थोडासा हार्ड आहे. बाकी तर काय आहे, गाडी सॉर्टेड आहे बरं का, घेण्यासारखी आहे गाडी. मायलेजचा जर विषय आला तेव्हा सिटीमध्ये एक अराऊंड तुम्ही 11-12चं जे मायलेज आहे या गाडीकडून घेऊ शकता 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत मॅन्युअलमध्ये. मी मॅन्युअल चालवतोय आणि हायवेवरती तेच मायलेज 14-15-16च्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. 14-15 तुम्ही धरून चला, कारण की मोस्टली काय होतं हायवेवरती ड्रायव्हिंगसुद्धा जे तुम्ही ड्राईव्ह करताय ते सुद्धा इम्पॉर्टंट असतं. तो 15-16चं जे मायलेज आहे हे तुम्ही हायवेवरती या गाडीकडून घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त जी अपेक्षा आहे ते ठेवू नका, कारण की हे जे इंजिन आहे हे परफॉर्मन्ससुद्धा आहे, म्हणजे जो परफॉर्मन्ससुद्धा भेटतो. त्यामुळे जे पण कोणी परफॉर्मन्स पाहिजे त्यांना नाही का, एक चांगली फिट अँड फिनिश लेवल पाहिजे, प्लस एक चांगली इंजिनिअरिंग असणारी गाडी पाहिजे, चांगले फिट अँड फिनिश लेवल असणारी गाडी पाहिजे, त्यांच्यासाठी माझ्या मते स्कोडा कायलॅक एक चांगला जो ऑप्शन आहे तो असणार आहे. आणि ह्या गाडीचं जे बेस मॉडेल आहे एक शोरूम ते 8 लाखापासून सुरू होतं. माझ्या मते तुम्ही जर अंडर 10 लाखच्या बजेटमध्ये एक जर्मन कार शोधत असाल ना, तुमच्यासाठी ही गाडी खरंच देर इज नो कॉम्प्रोमाइज बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये. बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला थोडंसं बाकीच्या गोष्टी भेटतात, बट इथे तुम्हाला प्रॉपर परफॉर्मन्स भेटतो. आणि जे परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे ना, ज्यांना खरंच थोडंसं तो फील पाहिजे तर त्यांच्यासाठी माझ्या मते ही गाडी एक चांगला ऑप्शन आहे. कुठलाही ग्लिच वगैरे येत नाही, काय नाही, सॉफ्टवेअर वगैरे काहीच नाही, एकदम चांगल्या पद्धतीनं गाडी चालते. देर इज नो डाऊट. त्यामुळे तुमचे अजून देखील काही प्रश्न असतील स्कोडा कायलॅकबद्दल तर मला कमेंटमध्ये सांगा. माझा अगेन स्कोडाला एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही ॲटलिस्ट फ्यूल ऑप्शन जरी पेट्रोल देत असाल तरी पण एकच जे पेट्रोल इंजिन आहे ते असल्यामुळं बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर कंपन्या ज्या आहेत ते CNG फ्यूल ऑप्शन देतात, जसं की नेक्सॉन ब्रेझा असेल या गाड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला ते ऑप्शन भेटतात. इवन डिझेल जे व्हेरियंट आहे, डिझेल जे इंजिन आहे ते ह्या सेगमेंटमध्ये सर्वात जो ज्याला आपण म्हणतो ना की सेल्स, तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं आणते. हा स्कोडा आता डिझेल तर काय आणणार नाही आहे. EVमध्ये त्यांनी यायला पाहिजे, कारण की EVमध्ये सुद्धा हा जो 4 मीटर लेंथ असणारा जो कार सेगमेंट आहे तिथे तुम्हाला चांगला स्कोप आहे. सो ह्या गाडीचं EV व्हर्जन जरी त्यांनी लॉन्च केलं तर देखील चांगल्या पद्धतीनं लोकांना एक ऑप्शन मिळून जाईल. लोकांना काय माहिती का आजकाल ऑप्शन पाहिजे, भलेही तो ऑप्शन असा जास्त नाही का सेन्सिबल नाही आहे, बट ऑप्शन पाहिजे. सो असा काय एक्सपिरियन्स माझा आहे. तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या असं एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.